असं त्यांनी सांगितलं। मराठा आरक्षण कक्षाचं कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी पुढील 7 दिवसांमध्ये आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदं भरून हा कक्ष पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्याचे निर्देश मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत तसंच इतर संलग्न बाबींवरील शिफारशींच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली। या बैठकीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागाचे सचिव तसंच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत मराठा समाजाशी संबंधित प्रलंबित विषय आणि शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधांबाबत आढावा घेऊन अंमलबजावणीबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी सुविधा देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या 5 जून 2026च्या शासन निर्णयाची सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी विनाविलंब आणि तत्काळ अंमलबजावणी करावी असे स्पष्ट निर्देश विखे पाटील यांनी दिले। छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व तालुक्यांमध्ये प्रलंबित असलेल्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांच्या सर्व प्रकरणांचा निपटारा तातडीनं आणि प्राधान्यक्रमानं करावा। तालुकास्तरीय वंशावळ समितीला मुदतवाढ देण्याबाबतचे आदेश तत्काळ निर्गमित करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाला बैठकीत देण्यात आले।